नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत साधी सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी। सोबतच ही पचायला हलकी राहते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे बनवली गेली नसेल कधी तर। परंतु ही रेसिपी मराठवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरात केली जाते केव्हा ना केव्हा। चला तर मग सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेते। आता हा कांदा तुम्ही कमी जास्त किंवा लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। कोणाला जास्त प्रमाणात कांदा आवडतो, कोणाला कमी। तर मग मी इथे मध्यम आकाराचा कांदा कट करून घेते 2 प्लेट बनवण्यासाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आणि इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घेऊ शकता। आमच्या इकडे थोडंसं तिखटच खातात, त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे कट करून झालेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया। आणि इथे मी 2 प्लेट सुशीला बनवण्यासाठी 4 प्लेट असं चुरमुरे घेतलेले आहेत। चुरमुरे जास्त प्रमाणात दिसतात, पण ते ओलसर केले की म्हणजेच भिजले चुरमुरे की ते अर्ध्या प्रमाणात असे होतात। आता इथे चुरमुऱ्यावरती मी सगळीकडून पाणी ओतून घेते आणि पाण्यामध्ये चुरमुरे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कारण पाणी ओतलं चुरमुऱ्यावरती की पाणी खाली राहतं आणि चुरमुरे वरी राहतात, त्यामुळे व्यवस्थित भिजले जात नाही। त्यामुळे आधी हाताने व्यवस्थित चुरमुरे खाली वरी करून पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत। आणि चुरमुरे व्यवस्थित भिजले गेले की मग अशा पद्धतीने हलक्या हाताने यामधलं पाणी काढून घ्यायचे। जास्त प्रेसही नाही करायचं, नाहीतर मग चुरमुऱ्यांचा लद्दा होतो। आता हे सगळे चुरमुरे मी पाण्यातून काढलेले आहेत। इकडे आपली गॅसवरती कढई ठेवलेली होती, ती गरम झालेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे। इथे जर तुम्ही शेंगदाणे कच्चे टाकणार असाल तर मग सुरुवातीलाच शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये, नंतर मग कांदा टाकून घ्यायचे। आता इथे कांदा थोडाफार मऊ असा झालेला आहे आणि कलरही थोडाफार बदललेला आहे। आता यामध्येच आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात। आणि हो, कांदा परतण्यासाठी अगोदरच लाल कांदा केला आणि नंतर हिरवी मिरची टाकली परतण्यासाठी, तर मग कांदा जास्त करपला जातो। त्यामुळे थोडाफार कलर चेंज झाला कांद्याचा की मग हिरवी मिरची टाकायची। आता इथे कढीपत्ताही मी कट करून घेतलेला टाकून घेतलेला आहे आणि तळलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। खरं तर हे शेंगदाणे माझ्या चिवड्यामधले निघालेले होते, तेच मी इथे वापरलेले आहेत। आता यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। या सुशिल्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचे, म्हणजे आपण पोह्यांसाठी जेवढं तेल वापरतो ना त्याच्या अर्धच वापरायचे। तुम्ही जर इथे पोह्यासारखंच तेल वापरलं तर मग सुशिला तेलकट असा होतो, खाताना हाताला चमच्याला लागला जातो। आता इथे मी चुरमुरे जे आपण पाण्यातून काढून ठेवलेले होते ते कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चमच्याने व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचे। आता इथेच कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हेही चांगली मिक्स करून घ्यायचे। यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत। सुशिला बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो, बटाटा वापरू शकता। आमच्या इथे खात नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही। आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि सुशिला व्यवस्थित वाफवला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा मऊसूत दिसत आहे आणि सोबतच मोकळाही झालेला आहे। मग तयार आहे आजची आपली रेसिपी। मस्त असा झटपट होणारा आणि करायला साधा सोपा। मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।